ठाण्यामधील आनंदनगरमध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। ठाण्यामधील आनंदनगर या ठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने चारचाकी वाहन चालवत असताना 2 रिक्षांना उडवलंय, त्यामुळे एकाचा नाहक जीव गेलाय। ठाण्यामध्ये काल रात्री 15 वर्षाच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत 2 रिक्षांना उडवलंय, त्यामधील एकाचा जीव गेला असला तर एक जण गंभीर जखमी आहे। सध्या ह्या जखमीवरती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ठाण्यामधील घोडबंदर आनंदनगर येथील ही मध्यरात्रीची घटना असून अल्पवयीन मुलाच्या वडिलांवरती आता पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर पाल्य आणि पालक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देऊ नका असं पुन्हा एकदा पोलिसांनी सर्वांना आवाहन केलं आहे। काल रात्री घोडबंदर ठाणे वाहिनीवर आनंदनगर सिग्नल क्रॉस झाल्यानंतर एक 200 मीटर अंतरावर लेफ्ट साईडला एक महिंद्रा पिकअप गाडी आहे। त्या पिकअप गाडीने तिथे उभे असलेल्या 2 रिक्षा चालकांना धडक मारली। त्यामुळे 2 रिक्षांना जखमी केलं आणि तिथं मेट्रोचं जे काम चालू आहे तिथल्या तो खड्ड्यामध्ये जाऊन त्या टेम्पो जाऊन पडला। त्यामध्ये रात्री पोलिसांनी त्या टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं, जखमीला ताब्यात घेतलं, ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचवलं। तर त्यामध्ये एक जण मृत्यू पावलेला आहे। तो रिक्षा चालक आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र कांबळे, वय 31 वर्ष आहे, त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे। आणि दुसरा एक वाघमारे म्हणून आहे 29 वर्ष, तो जखमी अवस्थेत आहे। जखमी इसमावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। आणि या संदर्भात जो टेम्पो चालक आहे त्याची माहिती घेतली असता त्याला ताब्यात घेतला असता तो 15 वर्ष वयाचा अल्पवयीन मुलगा असल्याचं समजलेलं आहे। त्याचं नाव आहे साई कृष्णा बिस्वाल। त्याला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी, त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलेलं आहे। कासारवडील पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात पुढील कारवाई कासारवडी पोलिसांनी करीत आहे। काय आव्हान कराल तुम्ही? मी आपल्याद्वारे एक संदेश देऊ इच्छितो की कृपया अल्पवयीन चालकांना गाडी चालवायला देऊ नका। त्यामुळे हे असे अपघात होतात आणि नाहक जनता याच्यामध्ये जखमी आणि मृत्यू पावतात।